भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत आपल्या भक्तांच्या पाठीवरती मायेचा हात ठेवणारी माझी गुरुमाऊली म्हणजे स्वामी. आज त्या स्वामींच्या दर्शनाला मी आले आहे. जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आले आहे माझ्या स्वामीरायांच्या दर्शनाला, ते म्हणजे नालासोपारा वेस्टला वाघोलीमध्ये. तर आता मी बरोबर मठाच्या बाहेर आणि ज्या कामासाठी आधी आले होते म्हणजे दर्शनासाठी, ते दर्शन माझं झालंय. छान दर्शन घेऊन बाहेर आले मी मठाच्या. तर एकंदरीत हा मठ इथला नवीन आहे, कारण आपण मागे एका व्हिडिओमध्ये इथे असणारं अंडरग्राऊंड गणपती मंदिर पाहिलं होतं, जे लेफ्ट साईडला आहे माझ्या. आणि त्यानंतर त्याच्या अगदी बाजूलाच मठाचं काम त्यावेळी चालू होतं आणि आता मठाचं काम पूर्ण झालं आहे. मठ सुंदर भव्य दिव्य असा आहे. तर मठ नेमका कसा आहे आणि कुठे आहे हे सगळं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या भक्तिमय व्हिडिओला. स्वामी समर्थ मठ, फुलारे, वाघोली. इथे निसर्गाच्या सानिध्यात भक्ती आणि शांततेचा अनुभव मिळतो. भव्य दिव्य मठाचे बांधकाम, शांत वातावरण, मोकळी जागा, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि प्रत्येक भक्ताला स्वामींच्या जवळ जाऊन डोळे भरून त्यांना पाहण्याची सुवर्ण संधी. प्रत्येक भक्ताच्या मनात पुन्हा इथे लवकरच येऊ अशी ओढ लावते. मठामध्ये दर्शनासोबत स्वामीनामाचा जप करण्यासाठी जपमाळ आहेत. बैठक व्यवस्था तर अगदी मनाला भावेल अशी. दर्शनासाठी छान व्यवस्था आहे. एका बाजूने वर जाऊन शांतपणे स्वामींचे दर्शन घेता येते, त्यांना जवळून पाहता येते. दुसऱ्या बाजूने खाली उतरून स्वामी चरण पादुकांचे दर्शन आपल्याला होते. एका बाजूला ज्या भक्तांना स्वामी प्रतिमा, स्वामींच्या छान मूर्ती, जपमाळ हव्या असतील त्यांच्यासाठी तेही उपलब्ध आहे. पूजेच्या थाळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्यही दिला जातो. मठाच्या बाहेर डाव्या बाजूला भूमिगत इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. अंडरग्राऊंड गणेश टेम्पल म्हणून जे प्रसिद्ध आहे. त्या मंदिराचा ब्लॉग याआधी आपल्या YouTube चॅनलवर आलेला आहे, ज्यामध्ये मंदिराबद्दल डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन आहे. याच अंडरग्राऊंड मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला बाळूमामांचे छोटे मंदिर पाहायला मिळते, जिथे विठ्ठल रुक्माईचे दर्शन आपल्याला घेता येते. मठाच्या बाहेर गाडी पार्क करून आपण जसे मठाकडे येतो तसे आपल्याला छान गार्डन पाहायला मिळते. एका झाडाखाली ओपन स्पेस मध्ये आपल्याला स्वयंभू अमरेश्वराचे मंदिर पाहायला मिळते.
असणाऱ्या गार्डन मध्ये आपल्याला छान छान झोपाळे, बसण्यासाठी बाग, लहान मुलांना एन्जॉय साठी अट्रॅक्टिव्ह झोके पाहायला मिळतात. नेचरचा पुरेपूर आनंद अनुभवला जातोय. फोटोसाठी तर सुंदर बैलगाड्या जागोजागी ठेवलेल्या आहेत. दर्शनासोबतच फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठीचे उत्तम लोकेशन आहे हे. मठामध्ये दर्शनाची वेळ ही सकाळी 7 वाजल्यापासून ते अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मठ चालू असतो. थोडक्यात सांगायचं तर इथली भक्तांसाठीची व्यवस्था इतकी सुंदर आहे की एकदा इथे आल्यानंतर आपण इथलेच होऊन जातो, एवढं नक्की. मग काय, तुम्ही येताय ना स्वामी दर्शनाला? आणि हो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याआधीच इथे दर्शनाला आले असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू लवकरच. श्री स्वामी समर्थ.